नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्हच्या आजच्या भागामध्ये आपण 10 नोव्हेंबर 2024च्या न्यूजपेपरमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचं डिस्कशन करणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या न्यूज आहेत. यूपीमध्ये सांडपाण्यामुळं गंगा प्रदूषित झाली, त्या रिलेटेड न्यूज होती. कॅनडानं जलदगती विद्यार्थी योजना बंद केलेली आहे. प्रतिजैविकांचा अतिवापर म्हणजेच अँटीबायोटिक हे जीव घेणं ठरत आहे. आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुरस्कार आणि त्यामध्ये 2 भारतीय हॉकी खेळाडूंना तिसऱ्यांदा पुरस्कार मिळतोय. पेन्शन आता कुठल्याही बँकेतून मिळणार, तर अशा आशयाची न्यूज होती. पंकज अडवाणी यांना 28वे जागतिक जगज्जेतेपद आणि नीरज चोप्रा यांचे नवीन कोच. बघा, यूपीमध्ये गंगा नदीमध्ये मैला आणि सांडपाणी सोडलं जात असल्यामुळं तिथल्या नदीतील पाण्याचा दर्जा जो आहे तर तो अधिक खालावलेला आहे, असं मत राष्ट्रीय हरित लवाद अर्थात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनं त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. राष्ट्रीय हरित लवाद किंवा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 2009च्या कायद्यानुसार 2010 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसेल. पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळे 7 कायदे आहेत, तर त्याच्या अंतर्गत जे दिवाणी खटले आहेत तर त्याच्यावरती निवाडा देण्याचं काम राष्ट्रीय हरित लवाद करतो. राष्ट्रीय हरित लवादाच्या समोर आलेला एखादा मुद्दा तर त्याचा निपटारा 6 महिन्यांच्या आतमध्ये करणं हे बंधनकारक त्या ठिकाणी आहे. लवादानं गंगा च्या प्रदूषणास प्रतिबंध आणि नियंत्रणाचा विचार करताना उत्तर प्रदेशसह विविध राज्यांनी त्याच्याविषयी काय केलंय तर त्याचे अहवाल मागवले. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा याच्यासाठी चालू करण्यात आलेलं होतं किंवा नमामि गंगे हे मिशन 2015 मध्ये चालू करण्यात आलेलं होतं. उत्तर प्रदेशच्या अहवालानुसार प्रयागराज जिल्ह्यामध्ये सांडपाणी प्रक्रियेत 128 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी तफावत आहे. तसंच या जिल्ह्यामध्ये 25 ठिकाणी अनियंत्रित नाल्यांमधून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी आणि यमुना नदीत 15 ठिकाणी अनियंत्रित नाल्यांमधून प्रक्रिया न केलेला मैला सोडला जातो. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी गंगा आणि गंगा नदीच्या उपनद्या यामधली गावं ओपन डिफिकेशन फ्री करण्यासाठी गंगा ग्राम योजना चालू करण्यात आलेली होती. याच्यामध्ये 1400 गावं टार्गेट करण्यात आली की जी ओपन डिफिकेशन फ्री आपल्याला करायची आहेत, कारण तिथं उघड्यावरती शौचालयाला गेल्यामुळं तो मैला हा डायरेक्टली गंगा किंवा त्याच्या उपनद्यांमध्ये मिश्रित होत होता. आणि इथं या न्यूजमध्ये पण ठपका ठेवलाय, तो मैला आणि सांडपाणी नदीत सोडलं जात असल्यामुळं नदीच्या पाण्याचा दर्जा अधिक खालावलेला आहे, असं NGTचं म्हणणं आहे. पुढची न्यूज आहे. कॅनडानं जलदगती विद्यार्थी व्हिसा योजना बंद केली आहे. भारत आणि कॅनडा संबंध हे काही फारसे आता चांगले राहिलेले नाही आहेत आणि आपल्याला असं लक्षात येईल की एकंदरीत दिवसेंदिवस ते संबंध आणखी ताणले जाताना दिसत आहेत. त्याचं बॅकग्राऊंड जे आहे तर ते आपण याच्या आधीच बघितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन्स जे आहेत तर ते भारतावरती लावण्यात आलेले होते, खास करून खालिस्तानी, आणि त्या अनुषंगानं जे काही एक्स्टॉर्शनच्या वगैरे घटना तिथं घडलेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी जलद विद्यार्थी व्हिसा योजना कॅनडानं चालू केलेली होती. ती तात्काळ प्रभावानं त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळं इतरांसहच भारतीय विद्यार्थ्यांना याचा फटका जो आहे तर तो बसणार आहे. स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम नावाची योजना SDS योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. भारतासह 14 देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रक्रियेत गती आणण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा होता आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळालेला होता. जे विद्यार्थी शिक्षणासाठी वगैरे कॅनडामध्ये जाऊ इच्छितात तर त्यांनी व्हिसासाठी अप्लाय केल्यानंतर त्यांना 20 दिवसांत अर्जाची प्रक्रिया होत होती आणि त्यामुळे जलद गतीनं हा व्हिसा मिळत होता. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येईल की पात्रता निकष अर्थातच त्यांना पूर्ण करावे लागत होते. हा कार्यक्रम भारत, ब्राझील, चायना, कोलंबिया, कोस्टारिका, मोरोक्को, पाकिस्तान, पेरू, फिलिपिन्स, सेनेगल अशा देशांसाठी होता. आता या प्रक्रियेसाठी 8 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीतच भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंधामुळे तणाव निर्माण झाला असताना अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं त्याचा निश्चितच तिथं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती परिणाम होऊ शकतो. SDC किंवा स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम ही जलद विद्यार्थी व्हिसा योजना कोणत्या देशाची आहे असा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो.
बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो, आजारी पडल्यानंतर अँटीबायोटिक घेतो, पण दीर्घ कालावधीसाठी अँटीबायोटिक जर का आपण घेतली तर त्याचा रेझिस्टन्स तयार होण्याची शक्यता आहे. किंवा बऱ्याचदा आपण काय करतो, 3 दिवसाच्या गोळ्या दिल्या तर 2 दिवसाच्या गोळ्या घेतो, बरं वाटायला लागल्यानंतर अँटीबायोटिक बंद करतो. सो या केसमध्ये त्या अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स तयार होऊ शकतो आणि हा तयार होणारा रेझिस्टन्स हा घातक ठरू शकतो. प्रतिजैविकांना प्रतिरोधक असलेल्या जीवाणूंमुळे होणारं संक्रमण हे उपचार करण्यासाठी या केसमध्ये अत्यंत कठीण असतं. ते अधिक जलदपणे पसरतात आणि त्यांना अधिक विषारी आणि महागड्या उपचारांची आवश्यकता भासू शकते. जर प्रतिजैविकांचा प्रतिकार म्हणजेच हा ड्रग रेझिस्टन्स असाच चालत राहिला तर शस्त्रक्रिया किंवा कर्करोगाच्या उपचारासारख्या सामान्य वैद्यकीय प्रक्रिया देखील संक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याच्या अक्षमतेमुळं हे एकंदरीतच जीव घेणं ठरू शकतं. सो याच्या बाबतीतच ते आहे. आणि पर्टिक्युलरली याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रतिजैविकांचा वापर पशुधनामध्ये जास्त प्रमाणात केला जातो, ज्यामुळं प्रतिरोधक जीवाणू विकसित होतात आणि जे माणसामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून संक्रमित त्या ठिकाणी होऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे हॉकी पुरस्कारांवरती भारतीयांची मोहर. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे वार्षिक पुरस्कार प्रदान केले जातात आणि याच्यामध्ये भारताचा हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ज्यांनी आत्ता नुकतीच हॉकीमधून निवृत्ती घेतली ते आपले भारताचे गोलकीपर PR श्रीजेश यांना वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि गोलरक्षक असे अनुक्रमे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे पुरस्कार मिळालेले आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या 49व्या सर्वसाधारण सभेमध्ये हे पुरस्काराबद्दल घोषणा करण्यात आली आणि विशेष म्हणजे हरमनप्रीत आणि श्रीजेश यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा त्या ठिकाणी मिळतोय. यापूर्वी 2020-21 आणि 2021-22 अशी सलग 2 वर्ष हा पुरस्कार मिळालेला होता. हरमनप्रीतनं नेदरलँडच्या जोब डी मोल, थियरी ब्रिंकमन, जर्मनीचा हॅनेस मुलर, इंग्लंडचा झॅक वॉलेस, तर श्रीजेशनं नेदरलँडचा पिरमिन ब्लॅक, स्पेनचा लुईस कॅल्झाडो, जर्मनीचा जीन पॉल डॅनबर्न आणि अर्जेंटिनाचा टॉमस सँटियागो यांना मागं टाकलेलं आहे. यांच्याबरोबरच अन्य देखील पुरस्कार इथं दिलेले आहेत, ते तुम्ही इथं बघू शकता. पण माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की भारतीय हॉकीपटूंना जे पुरस्कार मिळालेले आहेत, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलकीपर, तर हे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे. आता एखादी व्यक्ती जेव्हा सेवानिवृत्ती होत होती तेव्हा ती ज्या गावात राहते तर त्या गावातूनच EPS पेन्शन मिळत होती. पण आता सरकारनं या नियमामध्ये बदल केला आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे की सेवानिवृत्ती धारकाला देशाच्या कुठल्याही भागातून कोणत्याही बँकेतून पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. EPS पेन्शनधारक ज्या ठिकाणी सेवानिवृत्त झाला आहे त्याच ठिकाणी त्याला पेन्शनसाठी जावं लागणार नाही आता इथून पुढं. म्हणजे अडचण काय व्हायची की कुठल्या तरी कारणामुळं ते गाव सोडलं जायचं, पण पेन्शनचं अकाउंट मात्र त्याच बँकेमध्ये असायचं आणि मग काही अडचणी आल्या की सेवानिवृत्तीधारकाला पेन्शनसाठी किंवा एकंदरीतच त्या अकाउंटशी रिलेटेड काही क्वेरी असेल तर त्याच्यासाठी तिकडं जावं लागत होतं. पण आता हा बदल केलेला आहे की देशाच्या कुठल्याही भागात आणि कुठल्याही बँकेतून पेन्शनर व्यक्ती आता पेन्शन मिळवू शकतो. त्याच्यानंतर पंकज अडवाणीचे 28वे जगज्जेतेपद अशी न्यूज तुम्हाला दिसते. पंकज अडवाणी म्हटल्यानंतर आपल्याला आठवलं पाहिजे ते म्हणजे बिलियर्ड्स नावाचा क्रीडा प्रकार. सो बिलियर्ड्स नावाच्या क्रीडा प्रकारामध्ये 28वं जागतिक जेतेपद जिंकण्याचा विक्रम भारताच्या पंकज अडवाणी यांनी केला. त्यांनी जागतिक बिलियर्ड स्पर्धा सलग 7व्यांदा जिंकून हे यश मिळवलेलं आहे. दोहा इथं निर्णायक सामन्यामध्ये इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा त्यांनी पराभव केला. 2016 पासून जागतिक स्पर्धेमध्ये ते विजेते आहेत. 2020 आणि 21मध्ये कोरोनामुळे स्पर्धा झालेली नव्हती. त्यांनी गुणांच्या स्वरूपात याच्यामध्ये बाजी मारलेली दिसते. त्यात प्रथम 150 गुण जिंकणारा फ्रेम जिंकतो. एकूण 7 फ्रेममध्ये चुरस होते. त्याने दुसऱ्या फ्रेममध्ये 147 गुणांचा ब्रेक करीत आपली क्षमता दाखवलेली होती. सो एकंदरीतच आपल्याला असं लक्षात येईल की 28वं जागतिक विजेतेपद आणि सलग 7व्यांदा जागतिक बिलियर्ड स्पर्धा पंकज अडवाणी यांनी जिंकलेली आहे. सो मोस्ट एक्सपेक्टेड कॅटेगरीमध्ये आपण या न्यूजला टाकू शकतो. त्याच्यानंतर 2 दिवसापूर्वी एक न्यूज होती बघा की नीरज चोप्रा यांचे जे जुने कोच होते तर ते कोच जवळपास 75 वर्षाचे होते आणि त्याच्यामुळं त्यांनी आता पूर्ण वेळ रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतलेला होता.
क्लॉस बॉर्तोनिएट्स नावाचे त्यांचे कोच होते. आणि आता त्याच्यानंतर यान झेलेझनी यांच्यावरती नीरज चोप्रा यांना कोचिंग करण्याची जबाबदारी आहे. झेलेझनी यांचा जर विचार केला तर 1992, 96 आणि 2000च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक त्यांना मिळालेलं आहे. 1993, 1995 आणि 2001 मध्ये जागतिक स्पर्धेत ते विजेते आहेत. आणि विशेष म्हणजे 98.48 मीटर भाला टाकण्याचा त्यांचा जागतिक विक्रम आहे आणि तो कायम आहे. हा विक्रम त्यांनी 1996 मध्ये जर्मनीतील स्पर्धेमध्ये केलेला होता. याकूब वाडलेच टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक, त्याच्यानंतर वेसेली टोकियो ऑलिम्पिकमधले ब्रॉन्झ पदक, तसेच 2 वेळेचा ऑलिम्पिक विजेती बार्बोरा पोतकोवा यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सो आता ते नीरज चोप्रा यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील. राईट. सो नीरज चोप्रा यांच्या परदेशी प्रशिक्षकांबद्दल पण इकडं दिलेलं आहे. पण मला वाटतंय की फक्त आत्ता कोणाची नियुक्ती झालेली आहे तर ते त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या आजच्या 10 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या परीक्षाभिमुख घटना ज्यांचं कॉम्पिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं आपण ॲनालिसिस केलं. पुढच्या भागामध्ये स्वराज्य अँकरमध्ये भेटूयात आपण 11 नोव्हेंबरच्या न्यूजपेपरसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.